पिवळ्या पाण्याची समस्या जेव्हा आपल्या समोर उद्भवलेली आहे तर त्याच्यावर आपण उपाययोजना करताना अनिवार्यपणे आपल्याला पाण्याचा सेटलिंग टाइम त्या ठिकाणी वाढवावा लागलेला आहे. पाण्याचा सेटलिंग टँक मधला टाइम वाढवावा लागल्यामुळे त्याचा वितरणावर निश्चितपणे परिणाम झालेला आहे. काही भागांमध्ये आठवड्यातून 2 दिवस जो पाणी पुरवठा आपण नियमितपणे करत होतो तो आता आठवड्यातून 1 दिवसावर आलेला आहे. हे साधारणतः पुढच्या 15 दिवसामध्ये हे नियोजन आठवड्यातून 2 दिवस जो आपण वर्षभर पाणी पुरवठा केलेला आहे त्याप्रमाणे नियमितपणे करण्यात येणार आहे. आणि मी अंदाजपत्रक सादर करताना जे सांगितलेलं आहे की योजनेचा पाणी पुरवठा योजनेचा दुसरा टप्पा मंजुरी शासन स्तरावर आहे, ज्यामध्ये आपल्याला नवीन WTP वॉटर ट्रीटमेंट प्लांट आणि त्या ठिकाणी नवीन 11 ESR आणि शहरामध्ये साधारणतः 350 किलोमीटरच्या डिस्ट्रीब्युशन लाईन्स हा टप्पा मंजूर झाल्यानंतर आणि याचं काम तर ज्याला अपेक्षित कालावधी 2 वर्ष आहे हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला दैनंदिन पाणी पुरवठ्यासाठी निश्चितपणे त्या ठिकाणी जाता येईल.